ब्लॉग आहे या सिरीजमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहे पोफळीला. पोफळीत एक डॅम आहे, सो तो डॅम एक्सप्लोअर करायला जायचा आहे आणि खूप छानच तो डॅम आहे. सो आता आम्ही पहाटे निघून गेलेलो आहे त्या डॅमला एक्सप्लोअर करण्यासाठी. कालच की परत गाडी धुतली होती, ती परत आता काढली की परत मिश्रित झाली. आणि कसं जरा बारीक बारीक पाऊस येतोय ना, सो त्यामुळे भिजायला होतं थोडं थोडं. सो बघूया आता डॅमला कसं वाटतं. आणि मुसळधार पाऊस भेटलेला आहे आम्हाला. आणि पावसामुळे हाल आमचा काय झालेला, पूर्ण पावसाने पूर्ण भिजलेला आम्ही. आणि जेव्हा गाडी आता बाहेर लावली आम्ही, आणि पाऊस बघा किती भरपूर आहे, मोठा आहे. थोडा आता एका जागेवर मी थांबलो आहे कारण पाऊस खूप आहे. तो आता भिजलोच आहे, तो आता बघू पुढे जाऊ आता आम्ही. वाटतं खूपच पाऊस आहे. तर गाईज पाऊस थांबतच नाही आहे आणि थांबायचा आवाज घेत नाही आहे. आता आम्ही आता खूप वेळ थांबणार नाही, पटपट निघणार आहात तिथं. चला दादा. आता जस्ट मी पेट्रोल भरलं आणि आता आम्ही इथे शिरगावला थांबलेलो आहे. आणि इथे या साईडला काहीच पाऊस ना मेंढी होता, तो फक्त मागेच होता पाऊस. पावसामुळे हालत बघ काय झाली आमची. आता तिथं पेट्रोल पंप आहे, तिथं आम्ही पेट्रोल भरलं आणि आता इथं मस्त असं जागेवरती थांबलेलो आहे. हा व्ह्यू बघा इथं खतरनाक आहे, आम्हाला भेटलेला आहे. आणि आता जाऊया पुढे आणि एन्जॉय करा ब्लॉगला. गाईज मागचा व्ह्यू बघा एकदम खतरनाक भेटलेला आहे आता आपल्याला. आणि नदी बघा, नदीला एवढा फोर्स नाही आहे सध्या तरी, पण मागचा व्ह्यू बघा एकदम भारी वाटायला लागला रे. DSLR कॅमेरा वगैरे पाहिजे होता, तो तुम्हाला क्लिअरिटी एकदम दाखवली असती. माझा कसं iPhone 11 आहे ना, असं एवढा क्लिअरिटी तर नाहीच आहे. सो बघू काय यूट्यूबनी काय पैसे दिल्यानंतर नक्की DSLR घेऊ आणि चांगले फोटोज वगैरे काढू. आता आपण बसलेलो आहे पोफळीच्या नाकावरती. हा जो बघता तुम्ही हा नाका आहे आणि एसटी वगैरे जी आहे ती इथे थांबते. सो आणि डॅमवर जाण्यासाठी आपल्याला अजून जरा सहज जायचं आहे आणि पूर्ण टर्न मारायचं आहे. तो पटपट बसा. तर गाईज हे बघा, हा असा एक रोड आहे आज डॅमला जाण्यासाठी. मेन हायवे पासूनच आहे हा बघा हा. आणि हा बघा हा सरळ तुम्ही गेलात तर डायरेक्ट वरती घाटावरती जाल, सरळ गेलात की. आणि हा एक आतला रोड जातो. सो आपल्याला ह्या रोडनीच जायचं आहे आत. फक्त 1 मिनिटावरती तुम्ही पोचाल.
फायनली आपण पोचलेलो आहे. खूप कष्ट केलेले आहेत, पावसातून भिजलेलो पण आहे खूप. आणि हे बघा आणि भाई तो व्ह्यू बघा तो आला. फोटोज वगैरे काढायचे असं तर एकदम खतरनाक आहे ना भेंडी, एकदम रापचिक. त्या ब्रिजवरती आपण चालतो आता. तो पाणी तरी बघा ह्या साईडला हा डॅम आहे त्या साईडला. आणि आता आपण चालतो त्या ब्रिजवरती. आणि इथे ब्रिजवरती एवढं काय स्लिप वगैरे होण्यासारखं तर काहीच नाही आहे. आणि इथे उभा राहून हा जो व्ह्यू दिसतो ना एकदम खतरनाक भेंडी, एकदम नेक्स्ट लेवल हे वाटतं भेंडी. आणि बघा असं डायरेक्ट पाणी. बघितलं एकदम रापची आहे भेंडी. एकदम म्हणजे असा फील येतो कुठेतरी आपण आलेलो आहे. पेट्रोल गेलेलं आहे, ठीक आहे, पेट्रोल गेले त्याचा प्रॉब्लेम नाही. आपण चांगली लोकेशन भेटते ना तर दिल खुश होतं आमचा. असं आणि काय बघा एक डोंगरात जाण्यासाठी रस्ता पण आहे. तर असं कुठे जातो ते नाही आहे तुम्हाला. चला कसला वॉटरफॉल आहे म्हणजे तुम्हाला तर मी दाखवला सिनेमॅटिकमध्ये. एकदम रापचिक लेवलचा वॉटरफॉल आहे. आणि हा बघा हा दुसरे बघा इथून पाणी सगळं निघून जातं वासुकी नदीला. आणि एकदम पीस वाटतं, एकदम मजा येते इथे. तुम्ही पण एकदा या इथे एक्सप्लोर करा म्हणजे एकदम खतरनाक आहे. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच वेगळ्या प्लेसेस मी घेऊन येईन तुमच्यासाठी. फक्त मला सपोर्ट करा. आणि तुमचा भाऊ अशा चांगल्या लोकेशन नक्की घेऊन येणार दुसऱ्या व्हिडिओला. आता उद्याची व्हिडिओ बघा. आता कुठल्या लोकेशन काढा आज रिसर्च करतो मी. आणि उद्या पण तुम्हाला चांगली ब्लॉग येईल माझा. तो फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि एन्जॉय करा ब्लॉगला. बस धन्यवाद. मंडळ आभार आहे.